संयुगांचे म्हणजे कंपाऊंडचे नॉर्मली केमिकली फॉर्मेशननुसार आपण दोन प्रकार बघतो. एक आयनिक आणि दुसरे कोव्हॅलंट. ओके. ॲक्च्युअलमध्ये बॉन्डिंगचे प्रकार आहेत. जेव्हा एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा घेतो, तर दोघांमध्ये जे बंध तयार होतात त्याला आयनिक बंध म्हणजे आयनिक बॉन्ड म्हणतो. आणि आयनिक म्हणायचं कारण असं की हे होत असताना आयन्स तयार होतात. जो देतोय त्याचा इलेक्ट्रॉन कमी होतो म्हणून तो पॉझिटिव्ह आयन तयार करतो, आणि जो घेतोय त्याची इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि त्यामध्ये निगेटिव्ह आयन म्हटलं जातं, म्हणून आयनिक बॉन्ड. मग दुसरा जो आहे सहसंयुज म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड, हे त्या कंपाऊंडमध्ये आढळतं की जिथं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं. को व्हॅलंट सहसंयुजा, संयुजा इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची शेअरिंग, असा बॉन्ड ज्यांच्यामध्ये असतो त्यांना कोव्हॅलंट बॉन्ड असं आपण म्हणतो. सोडियम क्लोराईड आपला आयनिक कंपाऊंड झाला. पण त्याच वेळी आपला कार्बन डायऑक्साईड हा सहसंयुज म्हणजेच कोव्हॅलंट कंपाऊंड आला.